या मागोमाग मुंबईसह महानगरामध्ये भाजीपाल्याच्या दरात देखील सरासरी 50% वाढ झाली आहे। तापमान आणि कमी पुरवठा त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली असून वाशी बाजार समितीत 20 ते 30% आवक घटली आहे। त्यामुळे भाज्याही महाग झाल्या आहेत। मुंबई आणि नवी मुंबईसह MMR परिसरात भाजीपाल्याच्या दरात 50% वाढ झाली आहे। तीव्र उष्णता, कमी पुरवठा आणि वाहतुकी दरम्यान होणाऱ्या नुकसानामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे। फ्रेंच बीन्सचा दर 200 रुपये प्रति किलोवर गेलाय। आठवड्याभरापूर्वी हाच दर 130 ते 170 रुपयांवर होता। हिरवी मिरची 100 रुपयांवरून 150 रुपये प्रति किलोवर आहे, तर टोमॅटोचे दर 25 रुपयांवरून आता 50 ते 60 रुपये प्रति किलोवर गेलेत। लिंबू आणि कोथिंबीरीच्या जोडीच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे। पापडी आणि फ्लॉवरचे दर 100 ते 120 रुपये प्रति किलो पर्यंत वाढलेत। दरम्यान वाशी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक 20 ते 30% घटली। पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिक यांसारख्या पुरवठा करणाऱ्या भागांमध्ये उष्णतेची लाट आहे, त्यामुळे पिकांचं नुकसान होऊन उत्पादनात घट झाली आहे। त्यामुळे ही दरवाढ झाली आहे। दुसरीकडे वाहतुकी दरम्यान भाजीपाला लवकर खराब होत असल्यानं व्यापाऱ्यांचीही चिंतेत वाढ झाली आहे। अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या प्रतीक्षेत नवीन हंगामाच्या पेरणीसाठी सध्या विश्रांती घेतली आहे। त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत भाजीपाल्याचे दर हेच राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय। परवड़ रहा है क्या? नींबू महंगा हो गया? महंगा हो गया है, नहीं परवड़ता है, क्या करने का, इतना धूप है तभी। हाँ, नहीं परवड़ता है। पहिली जास्त महागेल असं वाटतंय। हा शक्यतो पाऊस जर कमी पडला तर 100% भाज्या अजून हे होतील आणि डिझेल पेट्रोलच्या दरवाढीमुळे तर 100% भाज्या अजून महाग होतीलच। नींबू का भाव बहुत बढ़ गया है और अभी 10 रुपया 15 रुपया नींबू चल रहा है। छोटा नींबू एकदम 5-6 रुपया चल